नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण आलो होतो आपल्या मकाच्या वावरामध्ये. तर हे बघा, हे मकाच्या वावरामध्ये किती गवत वाढलेलं आहे. हे अशा पद्धतीने हे गवत वाढलेलं आहे. तर या गवताचं तुम्ही नाव सांगू शकाल का? तर या गवताचं नाव आहे चिलू. हे बघा, हे चिलू हा कशा पद्धतीने वाढलेला आहे बघू शकता. ह्या अशा पद्धतीने हा चिलू आहे. हा चिलू जर या पद्धतीने वावरामध्ये जर आला तर मका आपली कसं काय येऊ शकते, तर तुम्हीच कमेंट करून सांगा. हे बघा, या अशा पद्धतीने ही मका आहे. तर मकाचं बीसुद्धा काही स्वस्त राहिलेलं नाही. मकाचं बीसुद्धा हे खूप महाग झालेलं आहे. तर हे बघा, त्याच्यामध्ये एक तर त्याच्यामध्ये ती आळी देखील लागलेली आहे. तर त्या आळीचं नाव आहे लष्करी आळी. ती लष्करी आळीनं तर पूर्ण थैमान घातलेलं आहे आपल्या पूर्ण वावरामध्ये. तर अशा पद्धतीने जर हे जर गवत जर आलं तर काय करायचं शेतकऱ्यांनी तुम्हीच सांगा. आता हा चिलू एकदम बेकार चिलू आहे. हा चिलू जर वावरात जर उतरले हो, कसं काय मका मोठी व्हायची, तर तुम्हीच सांगा. काय करायला पाहिजे शेतकऱ्यांनी? हां, फवारे मारायचे का चिलू उपटून काढायचा का ती आळी मारायची, काय करायचं तुम्हीच सांगा. हं. औषधं देखील स्वस्त नाही. औषधं सुद्धा खूप महाग झालेली आहे. फवारायला सुद्धा परवडत नाही. हां, कसं काय मजूर लावायचे शेतामध्ये, तर तुम्हीच सांगा. हां, हे असे जर गवत जर असले हो, आता हे बघा, आता हे कवर काढीत बसायचं. हां, असं जर दिवसभर हे गवत काढायला जर वेळ दिले हो, बाकीचं काय करायचं काम आपण? बाकीची कामं तरी करता येईल का आपल्याला? हां. तर अशा पद्धतीने आपल्याला वावरातील हे गवत काढून घ्यावे लागते. हे बघा, हे अशा पद्धतीचे हे गवत आलेलं आहे. हा चिलू जर असा एवढा जर वावरा जर असला तर मका कशी काय येऊ शकते, तर तुम्ही सांगा. तर तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला यूट्यूबला येऊन नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.